पुढील सन्मान ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे, मुठबल कपचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय छत्रपती शेठ भामरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी राकेशजी दिगाडकर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण भामरे साहेबांना इथे सन्मानित करा। आणि भामरे साहेबांबद्दल बोलायचं तर ते सुद्धा एक चांगले आयोजक आहेत, कारण मागील सत्रामध्ये सुद्धा आपल्याला स्वर्गीय रोशन स्मृती चषकाचं आपण आयोजन पाहिलं। धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिले त्याबद्दल तुमचं मनापासून आभार। आणि असंच प्रेम आपलं 7 स्टार ग्रुपवरती राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो। धन्यवाद। जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे। मॅच क्रमांक आजच्या दिवसातील 4था सामना असेल पहिल्या फेरीतील। वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष श्रीगणेश जांभूलपाडा आणि कॉम्बॉक्समध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे। थँक्यू। धन्यवाद योगी पाटील सर। पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय, समोर ड्राइव्ह करण्यात आलं, रन आउट चान्स या ठिकाणी जरूर होती, परंतु इथे क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले आणि पहिल्याच बॉलवर ऑफ द मार्क बॅटर श्री गणेश जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात वीरेन स्पोर्ट भावाले असा सामना तुम्हाला बघायला मिळतोय। गोलंदाजी करण्यासाठी कैलासनं षटक क्रमांक पहिलं सुरू केलं। सलामीला निकेश आणि वैभवी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। फुल टॉस बॉल कव्हरच्या डोक्यावरून टिपिकल पॉवर प्लेचा फटका, बॉल एक सॅकावर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, क्लासिकल चौकार। प्ले सुरू आहे, इनफिल्डला क्लिअर करत असताना फटका एक्झिक्यूट करण्यात आला। लो फुल टॉस बॉल लॉफ्ट करण्यात आला होता, ओव्हर शॉर्ट कव्हर। चौकाराने या ठिकाणी आता आगाज करतोय बॅटर वैभव आपल्या डावाला। चांगली बॅटिंग वैभवची आपण पाहिली होती ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये। तोच वैभव पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग मिड ऑफचा फिल्डर पाटमोरे धावतोय आणि काय झेल पकडलाय, रनिंग कॅच, एक्सलंट टेकन, विकेट गॉन। भरपूर दूर धावत असताना अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं भरपूर कठीण असतं। पाटमोरे धावत असताना चांगला झेल निखिल केनेच्या माध्यमातून पकडण्यात आला। झेल स्वरूपामध्ये पहिला धक्का लागतोय श्री गणेश जांभूलपाडा संघाला। प्रथमतः सोमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन मध्ये 2 ते 3 वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर जांभूलपाडा संघ आपल्याला बघायला मिळाला आणि कंटिन्युअसली आपण त्यांच्या मॅचेसही बघितलेल्या आहेत। राउंड द विकेट, ओ स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग, पुन्हा बॉल हवेत आहे, आणखी एक धक्का लागतोय, लागोपाठ 2 खेळाडू बाद, बॅक टू बॅक 2 इन अ रो, कैलास ऑन फायर, ग्रेट बॉलिंग। मुझे रोक टोक कहते हैं लोग पर मूसा है मेरा जान नश्तर है। अशा माध्यमातून सध्या मैदानाच्या बाहेरून मार्गदर्शन सुरू आहे। विजय केने, अनंता केने जे लेजंड क्रिकेटर आहेत भावाले गावामधून आणि सध्या मैदानाच्या बाहेरून ते गाईड करतायत त्यांच्या गोलंदाजांना। कैलासनं सध्या चांगली कामगिरी केली, एक चौकार त्याच्या विरोधात जरूर आला, लागोपाठ 2 विकेट मिळालेत। नवीन बॅटर हर्षद पारदी येतोय ऑन द हॅट्रिक, लागोपाठ 2 विकेट्स बऱ्याच गोलंदाजांनी घेतल्या, परंतु हॅट्रिक आतापर्यंत एकाही गोलंदाजाला पूर्ण करता आलेली नाही आणि हॅट्रिक जर आता कंप्लीट केली कैलासनं तर अनंत केने यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल।
सोमनाथजी भालेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपले मनपूर्वक स्वागत. विनंती आहे की आपण मंचावरती या. चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. हॅट्रिक बॉल कैलास राउंड द विकेट. समोर लेफ्टी बॅटर. हॅट्रिक चान्स. ओ माय गॉड, व्हाट अ कॅच. एक्सलंट टेकन फ्रॉम विनोद. लेजेंड क्रिकेटर विनोद तिथे होता आणि काय झेल पकडलाय पॉइंटला. हॅट्रिकची संधी होती आणि ती कशी दवडणार. पहिला गोलंदाज ठरलाय वीरेन स्पोर्ट भावले संघाचा कैलास. या स्पर्धेमधील हॅट्रिक कंप्लीट करणारा. हॅव अ लुक ॲट दॅट. वयाची 40 ओलांडली आहे, परंतु तोच जोश, तीच ऊर्जा आणि तीच तरुणाई माझी या क्रिकेटच्या खेळासाठी असेल असं विनोदनं सांगितलंय. कमाल कॅच, कमाल कॅच. चॅम्पियन ट्रॉफी मधील बेस्ट कॅच. पूर्वक स्वागत. तेही 40 प्लस क्रिकेट खेळतात आणि पाठीराखे मोठ्या संख्येने आलेत आज भावाले संघाचे. यॉर्कर लेन हॅट्रिक कंप्लीट केले. एक फार मोठा माइलस्टोन असतो एका गोलंदाजासाठी आणि पहिला गोलंदाज तो तिसऱ्या दिवसामध्ये ठरलाय ज्याने विकेटचे हॅट्रिक पूर्ण केले. विजय केने यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजाला आणि अनंत केने यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. क्या बात आहे. 800 रुपयांचं पारितोषिक एका विकेट हॅट्रिकसाठी या ठिकाणी जमा झालेलं आहे. कैलासनं कमाल केली. पहिल्या षटकामध्ये कंबरडा मोडीत काढल्या श्री गणेश जांभूलपाड्या संघाचा. अर्षद थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला जरूर, परंतु पॉइंटला चांगला झेल पकडला. खांडवलगावचे उद्योगपती गणेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन आणि नेहमीच वीरेन स्पोर्ट भावालेला त्यांचं समर्थन असतं, सपोर्ट नेहमीच असतो. विनंती आहे गणेशजी की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. सेकंड ओव्हर विनोद आला कॅप्टन. तो स्वीप करण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेक्समला मिस करणारा बॉल. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल. इथून आता जबाबदारी घ्यावी लागेल. फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील. सध्याची स्थिती आपण पाहतोय 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 धावा आहेत, माफ करा. शफल झाल्या यावेळेला. पुन्हा एकदा इथे चांगली लाईन पाहायला मिळते. फॉलो करण्यात आला. विनोदसाठी देखील प्राइज अनाउन्स झाले. विनोदनं देखील विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज विजय केने यांच्याकडून दिले जातील. स्ट्राइक एंडला बॅटर तुम्ही पाहतायत ओमकार. यावेळेला चांगला फटका आहे. इनफिल्डला क्लिअर केला. टर्न करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर धावतोय बॉल मागे. नाही थांबणार बॉल. जाईल सीमा पार. चौकार. निकेशच्या बॅटमधून चौकार बघायला मिळाला आणि निकेशला आता ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्याला माहिती आहे की इथून आता टिकून राहणंही गरजेचं आहे, धावा बनवणंही गरजेचं आहे. वीरेन स्पोर्ट भावाले संघाचे पुरस्कर्ते हनुमानजी तरे सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. 7 स्टारला त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि त्यांच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. थँक्यू सो मच हनुमानजी तरे. आपले स्वागत या स्पर्धेत. स्विच हिट रिव्हर्स खेळलेत. पॉइंटला खेळायचं होतं. बॉल येतो एक सॅकवरला. रिझल्ट मात्र योग्य मिळालाय. निकेशच्या बॅटमधून आणखी एक चौकार. तो निकेश जो सलामीला आलाय. लागोपाठ दुसरा चौकार विनोदच्या विरोधात.
फुल टॉस बॉल चुकी केली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. बॉलला फेकून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. निकेशच्या बॅट मधून दमदार षटकार. काय बॅटिंग केली आहे. पहिलं षटक राहिलं कैलासच्या नावी, पहिलं षटक राहिलं विरेनस्पोर्ट भावालेच्या नावी, परंतु निकेश सांगतोय हे षटक माझं आहे. आणि या षटकामध्ये कमाल केली आहे. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली आहे आणि या षटकाराच्या मदतीने जो दबाव वाढत चालला होता तो दबाव पूर्णपणे रिलीज करत असताना बॅटर निकेश. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 20 रन्स ऑन द बोर्ड. विनोद आता दडपणाखाली. ओ बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. क्विकर वन, फास्टर वन, फास्ट डिलिव्हरी फ्रॉम विनोद. इथे थोडासा बदल करण्यात आला. वेगामध्ये थोडासा आपण पाहिलं तर बदल करण्यात आला. पेस जनरेट केला. मागचे काही बॉल होते ते हळूवार गतीने सोडत होता. कुठेतरी टर्नवर विश्वास ठेवत होता विनोद, परंतु इथे चांगला कमबॅक. ओ द विकेट. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न आहे. इथे बॅटरला फॉलो करण्यात आलाय, परंतु खराब क्षेत्ररक्षण. हा बॉल नाही थांबणार. निघून जातोय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. लकी रन्स फॉर द टीम. श्री गणेश जांभुलपाडा अनदर 4 रन. मिळाल्या धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा, 24 रन्स. फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 5 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. कैलासच्या माध्यमातून त्यानं 5 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स घेतल्या, परंतु विनोदच्या ओव्हरमध्ये एकूण 19 धावा या ठिकाणी आपण बघितल्या आणि एक चांगली स्थिती आता श्री गणेश जांभुलपाडा या संघाची आपल्याला बघायला मिळते. थर्ड ओव्हर राहुल गोलंदाजी करण्यासाठी आला. शॉर्ट फाईन लेग फिल्डर आता चेंज करण्यात आला. मंगलला त्या ठिकाणी सेट केला. शॉर्ट थर्ड मॅन लेग फिल्डर. शॉर्ट एक सॅकावर. शॉर्ट मिड विकेट. राहुल राऊंड द विकेट. यावेळेला पंच केला. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल येतोय डीप मध्ये. कवसला क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल वरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि दुसरी धाव त्या ठिकाणी सहज कंप्लीट होते. चांगला एफर्ट, गुड एफर्ट फ्रॉम फिल्डर. ज्या वेळेला तुम्ही अशी फिल्डिंग करत असता त्यावेळेला गोलंदाज देखील कॉन्फिडन्सनं गोलंदाजी करत असतो आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेले 26 वर 26 रन्स. राहुलला पलटवार करावा लागेल. विरेनस्पोर्ट भावालेसाठी ऑन द राईट फोर्स केला. एकच धाव. हा पामना फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. एका धावेने स्कोर 27 आकड्यावरती. आता कुठेतरी एक चांगली स्थिती दोन्ही संघांसाठी आपण म्हणूया, कारण पहिलं षटक हे पूर्ण भावालेच्या नावी राहिलं, परंतु त्यानंतरचा पलटवार हा कमालीचा राहिला. राहुल नेक्स्ट बॉल स्लो वन कमी गतीने टाकलाय. लाऊड शाउट जोरानं अपील करण्यात आली. डॉट बॉल अक्रॉस. राहुलकडे कटर चांगला आहे. पडल्यानंतर त्याचा बॉल बाहेरच्या दिशेने मूव्ह होतो आणि राऊंड द विकेटनं ज्या ज्या वेळेला त्यानं गोलंदाजी केली त्या त्या वेळेला ते दृश्य बघायला मिळालंय उजव्या हाताच्या बॅटर समोर. निकेशने सध्या चांगली बॅटिंग केली. मिड विकेटला हा बॉल अक्रॉस लाईन फटका एक्झिक्यूट करण्यात आला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या कंप्लीट झाल्यात. स्कोर मोज विथ डबल. ओ थर्डचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज आउट होतोय. दुर्दैवीरित्या फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. आणखी एक धक्का जांभुलपाडा संघाला. धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळाडू बाद झाला. धावा धावफलकावरती आपण पाहतो या ठिकाणी सध्या 29 धावा. 29ला 4 गडी बाद सध्याची स्थिती. नवीन बॅटर विशाल पाटील नॉन स्ट्राईक एंडला.
राहुलला आतापर्यंत एक चांगला कमबॅक करून दिलाय टीम वीरेन स्पोर्ट भावलेसाठी. नेक्स्ट मॅच जंबिका देवरुंगपाडा वर्सेस योगेश 11 आमने ए. स्वीप केलाय, फॉलिंग स्वीपचा फटका, बॉल वेगानं घरंगळत निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गुड फिल्डिंग. एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती आता 30 धावा, 30 रन्स. थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. यानंतरचा जो सामना होणार आहे जांबिका देवरुंगपाडा पंडित घोडेचा संघ तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात योगेश 11 आमने ए. दोन्ही कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस. नेक्स्ट मॅच इन बिटवीन द ग्रेट टीम. पहिल्या फेरीतील तो शेवटचा सामना असेल. राहुल वन्स अगेन. ओ लॉफ केलाय, यावेळेला विशालची विकेट धोक्यात आहे. शॉर्ट मिड विकेटला फील्डर डाऊन दी बॉल. चुकी होणार नाहीये. मोठा मासा गळाला सापडलाय. विशाल पाटील शून्यावर बाद. थँक्यू डीजे. आफ्टरनून सेशन दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आता थोडेसे एनर्जी इम्पॉर्टंट आहे. आमचे 7 स्टार सध्या एन्जॉय करतायत. 7 स्टारचं कौतुक प्रत्येकी कॅप्टनने केलं. राकेश दिगाडकर, अनंत केने, रामकृष्ण काकडे आणि गोरखनाथ सुद्धा त्यांच्या सोबतीने. या वर्षाचा खेळ अजून सुरू केलेला नाहीये गोरखनाथ दिगाडकरनं. लवकरच कमबॅक जरूर त्यांचा बघायला मिळेल. शेवटचं षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दीपेन. दीपेन एक यंगस्टर खेळाडू आहे, परंतु काय खेळ राहिला होता पावसाळ्याच्या क्रिकेटमध्ये दीपेनचा. लेदर बॉलचं क्रिकेट तो फार सुंदर खेळलाय. शॉर्ट ऑफ लेन बॉल बाउन्सर दीपेनच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु बॅटरच्या रीचच्या पलीकडे होता. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. स्ट्राईक एंडला निकेश जो सलामीला आला, चांगला डाव आतापर्यंत निकेशच्या माध्यमातून. निकेशनं डाव सांभाळलाय, डावाला चांगला आकार निकेशच्या माध्यमातून. हो पुन्हा बाउन्सर, यावेळेला हुक केल्या, बॉलला पाठवल्या फाईन लेगच्या दिशेनं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंचांचा नो बॉलचा इशारा. सेकंड बाउन्सर आय थिंक. 1+4 5 धावा या ठिकाणी मिळतील. खराब सुरुवात दीपेनसाठी. लागोपाठ बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. ऑलरेडी पहिल्याच बॉलला वॉर्न केलं होतं आणि त्यानंतर लगातार दुसरा बाउन्सर या ठिकाणी टाकला, जिथे नो बॉल मिळाला आणि त्याचा फायदा आता टीम श्री गणेश जांभूलपाडा संघाला होतोय. श्री गणेश या नावानं आपण अनेक सारे संघ पाहिलेत. मला वाटतं वाफाळे, येस वाफाळे संघ देखील आहे. श्री गणेश भरोडी संघाला देखील आपण पाहिलंय. त्यानंतर श्री गणेश जांभूलपाडा, श्री गणेश चावे हा संघ देखील आपण पाहिलाय. गणपती बाप्पांच्या नावानं फार रेअरली संघ आपण पाहतो. पण फ्रीटचा बॉल, यावेळेला हवेमध्ये चेंडू झेल पकडले, परंतु हा फ्रीट आहे. कदाचित क्षेत्ररक्षक विसरला असावा. धावबादची संधी. ओ आता मात्र वेगानं हिट केला. बॅकअप साठी एकही फिल्डर नव्हता आणि 2 धावा तिथे मिळाल्यात. 1+1 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात. फ्रीटचा बॉल होता, कदाचित विसरला असावा फाईन लेगचा फिल्डर.
होत असतात अशा कधी कधी गोष्टी. योगी सर एक वेळ अंपायर सुद्धा विसरले होते. धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 38 आकड्यावरती. निखिल थोडासा चिंतेत दिसतोय. ओ स्विच हिटचा प्रयत्न होता यावेळेला. सर्व बॅटनं चांगल्या रन्स बनवल्यात निकेशनं, परंतु पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला वेग पाहायला मिळाला. आता सटीकता पाहायला मिळते सध्या दीपेन केनेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन आपण तयार आहे. जय अंबिका देवरुंगपाडा आणि योगेश लेवन आमने ए. चला वेळेवरती लक्ष केंद्रित करा कॅप्टन विनोद. यावेळी लॉन साईडला खेळायचं होतं. बॉल येतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. मिस्टामिंग फटका. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कीपर एंडला थ्रो. आता जरूर हे ओळखलं. आता धोका पत्करला आणि निकेशनं आपली पावलं माघारी घेतली. एकच धाव तिथे मिळाली. एका धावेने स्कोर आता पुढे गेले. स्कोर कार्ड वरती धावा 39 धावा 39 रन. पहिल्या ओव्हरमध्ये जी स्थिती होती श्री गणेश जांभूलपाडा संघाची, त्यानंतर असं वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या टोटलकडे हा संघ पोहोचणार. परंतु त्यानंतर निकेशचा तो डाव, एक अविस्मरणीय डाव आतापर्यंत त्यानं त्याच्या संघासाठी साकारलाय. सुपर इनिंग. ओ हो यावेळेला पुन्हा लेन बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न होता. परकट खेळण्याचा प्रयत्न होता. वेगामध्ये बीट झाला बॅटर. साहिल आता फलंदाजी करण्यासाठी आला. डॉट बॉल साहिलच्या विरोधात. काही चेंडू शिल्लक या डावामधील. आतापर्यंत 4 बॉल या ओव्हरमध्ये कंप्लीट केले दीपेंद्र. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. हो स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक सोपा झेल असं वाटत होतं, परंतु असं वाटतं की रिफ्लेक्शन या सूर्याची किरण डोळ्यांवरती आली असावी, ज्या पद्धतीने आपण रिॲक्शन पाहतो विनोदची. आणि एक धाव तिथे पूर्ण झाली आहे. परंतु हा फटका, हा जो स्ट्रोक आहे, शॉट सिलेक्शन थोडंसं मी म्हणेल चुकीचा होता. ज्या वेळेला तुम्ही स्कूप केता त्यावेळेला बॅटला थोडाफार फ्लिप करणं गरजेचं आहे. फक्त तिथे दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता साहिलनं आणि त्याच्यावरती एकच धाव मिळाली आहे. एका धावेने 40 धावा 40 रन्स ऑन द बोर्ड. दीपेन शेवटचा बॉल. लास्ट बॉल ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला येतोय बॉल. निखिल आहे. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल ओव्हर थ्रो झाला. 2 धावा तिथे मिळाल्या. प्रवीण बॅकअप साठी जरूर आला. तिसरा धावेचा प्रयत्न राहिलाय तिथे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय रन आउट. या 2 धावांच्या मदतीने धावा झाल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 आणि 43 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल विरेनस्पोर्ट भाबाळेला हा सामना जिंकण्यासाठी. हॅलो चेक. टॉस आपण या ठिकाणी करतोय. सोमनाथजी भालेकर मी यांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण यावं. दोन्ही संघ कर्णधार आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. जांबिका देवरुंगपाडा आणि योगेश लेवन आमने ए. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. आणि कॉलिंग असेल जयांबिका देवरुंगपाडा संघ कर्णधाराची. हेड इज अ कॉल अँड इट इज अ हेड यार. पाहुण्यांना विनंती की आपण पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हावं. टॉस फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, कारण विजयानं सुरुवात झालेली आहे. निर्णय काय घेतोस? बॉलिंग. काय सांगशील यामागचं कारण? प्रथम गोलंदाजी करणार आहेस, किती धावांपर्यंत थांबवणार आहेस? 40च्या आता मी प्रयत्न करू. एकूण लाईनअप काय असेल, टीम लाईनअप थोडक्यात काय सांगशील की कोणते खेळाडू असतील? मेन खेळाडू केतनदा आहे, पंडित आहे, सोनू आहे, ते आमचे मेन खेळाडू आहेत. शुभेच्छा असतील खूप साऱ्या तुला. टॉस गमावलेला आहे, बॅटिंग आली आहे. मागच्या वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स खरं म्हणजे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये राहिला, परंतु अंततः थोडासा बॅट पॅचमध्ये संघ दिसला होता. या वर्षामध्ये कशी तयारी आहे? तयारी तशीच आहे. आता फक्त यंग पोरं थोडी घेतलेली आहेत टीममध्ये, त्यांना पण संधी देऊ आणि टीमला चांगल्या पद्धतीने पुढे घेऊ. डेफिनेटली विकी केने जे ठाणे क्रिकेट अपडेटर
आज तुमच्या संघाचं प्रतिनिधित्व करतायत, परंतु आज ॲज अ हेड कोच त्यांची तुम्हाला कशी मदत राहिली? त्यांची भरपूर मदत राहिली, कारण की ते पूर्णपणे ग्राउंडवर थांबून असतात, पोरांना बोलवतात प्रॅक्टिससाठी, कोणाची काय कमी आहे ते पण दाखवतात ते. ते शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर टॉस संपन्न झाला. टॉस जिंकून जयांबिका देवरुखपाडा संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. योगेश 11 आमने ए संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया योगी सरांचा दमदार आवाज. थँक्यू. धन्यवाद समीर ठाकरे. आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबतीला जॉईंट होत आहेत ठाणे ग्रुप चे मिस्टर अपडेटर्स मिस्टर विकी केणे. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर 42 धावा इथे जोडल्या श्रीगणेश जांभूळपाडा संघानं. सुरुवात पाहिली तर कुठेतरी खडतर पाहायला मिळाली, कारण पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये कैलास रावतेनं फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि महत्त्वपूर्ण 3 विकेट्स, आय थिंक विकेट्स हॅट्रिक सुद्धा मात्र त्या ओव्हरमध्ये त्यांनी कंप्लीट केली. परंतु तदनंतर श्रीगणेश जांभूळपाडा संघाच्या फलंदाजाने जबरदस्त वापसी केली. खास करून निकेश लिये काय सुंदर मात्र कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. वन मॅन आर्मीचा रोल त्याने मात्र आज अदा केला. आणि तसं आज जर पाहिलं तर श्रीगणेश जांभूळपाडा संघाचा मिस्टर सुमित लिये यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देऊया आपण ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मार्फत वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सुमित, हॅपी बर्थडे टू यू. सलामीची जोडी पाहू शकाल दीपेन आणि त्याच्या सोबतीला मिस्टर निखिल. आणि षटकाला सुरुवात करतोय जांभूळपाडा एक्सप्रेस मिस्टर विशाल पाटील. GPL मध्ये सुद्धा मात्र विशालनं जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि आता मात्र श्रीगणेश जांभूळपाडा संघाचा तो प्रतिनिधित्व करतोय. स्ट्रायकिंगला पाहू शकाल निखिल आहे, नॉन स्ट्रायकिंगला पाहू शकाल यंग टॅलेंट भावाले गावाचा मिस्टर दीपेन. ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू भिंगरी शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट बाय निखिल. चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय 4 धावांचा. चला अजूनही मात्र थोडंसं आपण या निर्णयावरती पंच आता मात्र क्षमा मागतायत की हा चौकार नाही तर षटकार आहे. काय फटका खेळला निखिलनं, अप्रतिम शॉट सिलेक्शन. फटक्याला उंची सुद्धा मात्र जास्त मिळाली, परंतु जे अंतर मिळणं गरजेचं होतं ते सुद्धा अंतर मिळालं आणि अखेर षटकारानं आपल्या डावाला सुरुवात केली. चांगला आघात केलाय निखिलनं. आता मात्र पाहू शकाल लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरकडे आपल्याला पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला हर्षद पारधी पाहायला मिळतील. पावलाचा वापर, आय थिंक बॅटची कडा आहे का वो, यस, कॉट बिहाइंड. विकेट किपर कुठल्या प्रकारे चूक केली आहे. षटकाराचं प्रत्युत्तर देत असणारे गोलंदाज विशाल पाटील. पहिल्या विकेटचा पतन, पहिला धक्का लागेल टीम वीरेन स्पोर्ट भावालीला. गावातील एक उत्कृष्ट 40+ खेळाडू प्रसिद्ध होतो जे सोमनाथजी भालेकर यांना तुम्ही सध्या पाहू शकाल. आणि भावाली संघ सध्या इन ॲक्शन मध्ये आहे. हनुमानजी तरे या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं करूया आपण चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत.
नवीन फलंदाज मिस्टर कैलास रावते आलाय. ज्याच खेळाडून आज या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आणि आता मात्र बॅटिंग ऑर्डरमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. कैलास रावते इज ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती मात्र पाहू शकाल लाऊड अपील. परंतु पंचांनी सांगितलं की हा एक फॅक्टर. परंतु जबरदस्त चेंडूची हाताळणी एकदा त्यांच्या रोखानं काय सुरुवात होती. भावाली संघाने पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्याच्यानंतर लगेचच गोलंदाज विशाल पाटीलनं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. आणि विशाल पाटीलचं येणं म्हणजे आता मात्र सिरगणे जांभूळपाडा संघ पूर्णपणे बॅलन्स संघ पाहायला मिळतोय. कारण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची आपण वर्णी नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये लागत असते आणि त्याचा मात्र पूर्णपणे आज जांभूळपाडा संघ या स्पर्धेमध्ये लाभ उचलणार का. फिल्डिंगमध्ये पाहतोय थोडंसं चेंजेस पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता मात्र लॉंग ऑफकडे चाललाय आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आता मात्र मिड ऑनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फटका केला स्क्वेअर लेगकडे. डीप प्रोटेक्शन हर्षद पारदे आहे, चूक करत नाहीये, त्याने पकडला जेल आणि या ओव्हरमध्ये दुसरा गडी गमावला टीम भावालेनं. कारण एकही धावेचं योगदान दिलं नाही. कैलास तर शून्यावरती मात्र माघारी परततोय. जबरदस्त वापसी. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्ही पाहणार आहात. योगेश 11 आमने ए विरुद्ध जे अंबिका देवरुंगपाडा अर्थात पंडित घोडे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसरीकडे सुरेंजी दलवी जे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत आमने पाड्याचे त्यांचा संघ तुम्हाला योगेश 11 आमने संघ पाहायला मिळेल. परंतु हा सामना रपांट्या होण्याची दाट शक्यता आहे. कारण भावाले आणि क्रिकेट दोघांमध्ये चांगलं नातं आहे. भावाले गावानं अनेक स्टार खेळाडू घडवले आणि अजूनही मात्र फुटबॉलच्या माध्यमातून ते खेळतायत. आणि आता मात्र युवा संघ आय थिंक युवा खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मिस्टर नागेश आलाय लेफ्ट हँड बॅटर. मला अजूनही मात्र नागेशचे खेळी आठवते. आर के क्रीडानगरी आमणे या क्रीडानगरीवरती नागेशने जो आपल्या बॅटच्या साईडने जो एक दबदबा निर्माण केला होता तो काल जो होता तो मात्र पूर्णपणे या बॅटरनं गाजवला. आणि आता मात्र पाहूया या न्यू सीझनमध्ये कशा रीतीने मात्र खेळ करण्याचा प्रयत्न करेल. इनफिल्डला बेट करण्याचा प्रयत्न परतो शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक निकेश लिये कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये. बॅक टू बॅक दुसरी विकेट्स आणि या ओव्हरमध्ये 3 धक्के दिले गोलंदाज विशाल पाटीलला प्रतिस्पर्धी संघाला. हा क्रिकेट आहे मित्रांनो. सुरुवात षटकारानं केली परंतु तदनंतर मागील आपण जर 4 चेंडूचा विचार केला तर एकही धाव मात्र तिथे खर्च केली नाहीये आणि +3 विकेट तिथे मात्र प्राप्त केले. आणि म्हणूनच तर क्रिकेटला अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हटलेला आहे. क्रिकेट पासून कोणीही दूर राहू शकत नाहीये, कोणी हा खेळ मिस करू शकत नाही. परंतु दीपेन सलामीला आलाय, त्याला मात्र एकही चेंडू खेळण्याची संधी आतापर्यंत मिळाली नाहीये. नॉन स्ट्राईक वरून तो आता मात्र आपल्या संघाची कुठेतरी दैनिक परिस्थिती पाहतोय. आणि आता नवीन फलंदाज आलाय 5व्या क्रमांकावरती लेजेंड ऑफ भावाले मिस्टर विनोद केने. जो आता मात्र अनुभव त्याच्याकडे आहे तो अनुभव आता मात्र या ठिकाणी झोकावा लागेल. इथून मात्र एक छोटीशी पार्टनरशिप तुम्हाला मात्र या ठिकाणी डेव्हलप करावं लागेल. परंतु पहिल्याच चेंडूवरती फटका हवेत केल्याचा प्रयत्न केला आणि मात्र विशालनं चेंडूमध्ये गती थोडीशी कमी केली आणि अखेर शेवटच्या 5 चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. लक्ष आहे 43 धावांचा, फक्त 6 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. येणारे 18 चेंडू आता शिल्लक आणि विजयासाठी इथून आपण जर विचार केला तर 37 धावांची गरज टीम विरेंज पण भावालेला. जबरदस्त मात्र या ठिकाणी क्लायमेट सध्या आपण पाहतोय, दुपारचं सत्र सध्या आपण पाहतोय, दुसरा सेशन सध्या सुरू आहे. चला वेळेला महत्व द्या. जांभूळपाडा संघ लगेच तुम्ही फिल्डिंग लावून घ्या कारण आज आपल्याला एक सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे. सेमीफायनल क्रमांक 1 स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आणि मेयर 11 बापगाव दोन्ही टीमला विनंती असेल की 4 वाजेपर्यंत आपण रिपोर्टिंग या ठिकाणी करायची आहे. जेवढं लवकर तुम्ही येणार तेवढा लवकर आपला जो सामना आहे सेमीफायनलचा तो आम्ही खेळवण्याचा इथे प्रयत्न करू. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज श्रीधर पारदी लेफ्ट हँड बॉलर. प्रत्येक स्पर्धेमध्ये जास्त स्विंग वरती श्रीधर विश्वास ठेवत असतो आणि या स्पर्धेमध्ये पाहूया की या खेळपट्टीवरती त्याला फिरकी
तो टाकण्याचा प्रयत्न करेल का, या खेळपट्टीवरून त्याला मात्र मदत मिळेल का. विखुरलेलं क्षेत्रक्षेत्र तुम्ही पाहू शकाल. पॉवर प्लेमध्ये तर आपण जर या ठिकाणी विचार केला तर कुठेतरी पॉवरफुल खेळ आपल्याला जांभूळपाडा संघाचा जरूर पाहायला मिळाला. परंतु आता मात्र नॉन पॉवर प्लेमध्ये आता 3 षटकांचा जो खेळ शिल्लक आहे त्या 3 षटकामध्ये आता मात्र दीपेन आणि विनोद कशा रीतीने मात्र या ठिकाणी खेळ करण्याचा प्रयत्न करतील. 18 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. थोडासा आपण वेळ जास्त खर्च करता तर त्यासाठी विनंती करतोय की आपण खेळायला सुरुवात करा. जांभूळपाडा संघ श्रीधर लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट मात्र मारा करतोय. लेफ्ट टू राईटी, कारण बॅटर पहिला तर उजव्या हाताचा आहे आणि त्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. पहिला चेंडू चॉप केला अगदी जागेवरतीच. चेंडू चालला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो. त्या ठिकाणी मिस्टेक घडली होती थोडीशी, परंतु लगेचच तिथे रिकव्हर केली. एकच धाव मात्र पूर्ण करायची संधी मिळाली फलंदाज दीपेनला. स्वतःचं त्याने सिंगलला अकाउंट ओपन केलं. 7 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं सन्नाटा पाहायला मिळतोय, शांतमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं खेळाडू कक्षामध्ये. कारण सुरुवात गोड झाली होती परंतु थोडीशी घाई निखिलने केली आणि त्याचा मात्र कुठेतरी फटका संघाला बसलाय. ओ डावी एसटी दाखवली आणि ती डावी एसटी वाकवली गोलंदाज श्रीधर पारदीनं. लागणारा 4था धक्का टीम वीरेन स्पोर्ट बाबाले संघाला. खराब शॉट सिलेक्शन, कारण अगदी विनोद ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन हा मात्र त्याला ड्राईव्ह करण्याचा त्याचा मनसुबे होते परंतु तिथे मिस्टेक घडली आणि परफेक्टली यॉर्कर्स. आणि परफेक्ट यॉर्कर म्हटलं तर मात्र डावे एसटी मात्र त्या ठिकाणी वाकवण्याचा जो प्रयत्न होता तो मात्र सफल ठरला गोलंदाज श्रीधर पारधीचा. आणि विनोद केणेचा आपण विचार केला तर तो सुद्धा मात्र एकही धावेचं योगदान आपल्या टीमला देऊ शकला नाही. भरपूर काही त्याच्याकडून अपेक्षा होत्या संघाला परंतु अपेक्षापूर्वक खेळ त्याचा राहिला नाहीये आणि त्यामुळेच आता मात्र अमोलचं येणं आता मात्र या ठिकाणी तय होतं आणि तोच खेळाडू आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही पाहिलं तर राहुल सिनियर आहे, राहुल ज्युनियर आहे. बॅटिंग ऑर्डर आपण जर भावाली टीमची आपण जर पाहिली तर अगदी खोलवर आहे परंतु थोडासा प्रेशर आता मात्र फलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दडपणामधून आता मात्र संघ बाहेर पडेल का. फुलटॉस पहिल्या चेंडूची मात्र मेजवानी दिली गोलंदाजानं आणि ती मेजवानी स्वीकारली. या दुपारच्या सत्रामध्ये फलंदाज अमोलनं चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. वन रिव्ह्यू आहे या स्पर्धेमध्ये. रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुन्हा त्याचा वापर करू शकता आणि जर अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुम्ही पुन्हा रिव्ह्यूची मागणी पंचांकडे करू शकत नाहीये. चौकार जरूर आला या चेंडूवरती. तिसरं पंच आमच्या कंट्रोल रूम मध्ये जरूर आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. फुलटॉस चेंडूच्या हाताळणी निर्धारकडे पाहायला मिळाली आणि ऑन साईडला मात्र चांगल्या पद्धतीने मात्र त्याने पूल केला अमोलनं. फायर डिलिव्हरी. चला आपण खेळायला सुरुवात करू. फेअर डिलिव्हरी लिगल चेंडू होता, फुलटॉस होता आणि त्याच्यावरती हा चौकार पाहायला मिळाला. चौकारानं मात्र अमोलनं स्वतःचं खातं उघडलं. चौकाराने सगळी धावसंख्या आपण जर पाहिली तर डबल फिगरमध्ये पोहोचत असताना अगदी 4 गडी बाद 11 धावा पाहायला मिळत आहेत. थोडासा स्टेपमध्ये चुकतोय श्रीधर पारदे आणि त्या अनुषंगाने मात्र डेडबॉलचा इशारा पंचांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर ही क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे योगदान चांगल्या प्रमाणात आपल्याला पिसेकरांचा पाहायला मिळतोय. हो बैठक शॉट केल्याचा प्रयत्न परंतु टिंग शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं त्याच्याकडून चांगली फेकी पाहायला मिळाली. आणि आता मात्र प्रेशर हलवू आता मात्र बॅटरवरती वाढत चाललाय कारण लक्ष आपण जर पाहिले तर 43 धावांचा जरूर आहे परंतु दुसऱ्या षटकात आपण विचार केला तर श्रीधरनं एक सफलता प्राप्त केली. त्याच्या विरोधात एक चौकार जरूर आलाय परंतु 4 विकेट्स मात्र इथे गमावलेले आहेत. हा बेनिफिट इथे मात्र प्राप्त झाला टीम जांभूळपाडा संघाला. ही चांगली बाब आपण इथे मात्र म्हणू शकतोय.
प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळी फिल्डिंग प्लेसमेंट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक वेगवेगळी रणनीती आपल्याला या ठिकाणी जांभूळपाडा संघाची आपल्याला पाहायला मिळते. दीपेन ऑन स्ट्राईक वरती स्टँड अँड डिलिव्हर फटका चांगला पाहायला मिळतो. या लॉंग ऑन वरती विशाल पाटील आहे, चांगला क्षेत्ररक्षण. एक क्षण असं वाटलं होतं की आय थिंक चेंडू मात्र विशालच्या डोक्यावरून फ्लाय होणार, परंतु विशालनं चेंडूवरती जम्प केला आणि आय थिंक चेंडूला मात्र त्या ठिकाणी सेव्ह केला. सिंगलवरती मात्र त्या ठिकाणी दोघेही समाधानी राहिले आणि तसं जीवनामध्ये समाधानी राहाल तर मात्र तुमचं जीवन आयुष्य खूप सुंदर आहे. आणि जीवनामध्ये जास्त धावपळ केली तर मात्र जीवन जगणं फार कठीण आहे सध्याच्या काळामध्ये. खराब चेंडू ऑन साईडला जबरदस्त टॅलेंटेड फटका. वन बाउन्स चेंडू मात्र बॉर्डरलाईनच्या बाहेर चाललाय. अमोलच्या बाटमधून निघणारा हा दुसरा चौकार. संघ आपण जर या ठिकाणी वेळेवरती जर 3 षटकं कंप्लीट केली नाही तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला अतिरिक्त फिल्डर जो आहे तो मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. दोन षटकं आता मात्र शिल्लक आहेत. आय थिंक 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे या सामन्यामध्ये आणि त्या 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी वीरेन स्पोर्ट भावाली टीमला 26 धावांची आवश्यकता आहे. परंतु दोघांमध्ये आता मात्र चांगला तालमेल जुळाला आहे. एका बाजूला दीपेंद्र, दुसऱ्या बाजूला अमोल. अमोलनं आतापर्यंत 2 चौकार खेचले. चांगला रिदम मध्ये तो खेळाडू पाला बोलतो. परंतु या ठिकाणी लेंथ चेंडूच्या हाताने पाला बोलाले. विकेट किपर कडून थोडीशी मिस्टेक घडली आणि त्याचमुळे मात्र पाहू शकाल पंचांचा 22चा इशारा पाला होतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. असं बर्थडे बॉय आपण पाहतो सुमित ली गोलंदाजी करत असताना तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं, तमाम खेळाडूंच्या वतीने त्यांना पुन्हा देऊया वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज वाढदिवसाच्या औचित्य साधून मात्र आज श्रीगणेश जांभूळपाडा संघ मात्र या ठिकाणी सुमित ली यांना मात्र विजयानं मात्र या ठिकाणी एखादा छोटासा गिफ्ट इथे मात्र देण्याचा प्रयत्न करेल का. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूमध्ये आता विजयासाठी 25ची गरज. चेंज पेस गतीमध्ये थोडासा बदल केला. चेंडू त्याला संत गतीने वेगानं पोहोचतोय. बाबू चेंडूवरती झेपावतोय. रनआउटची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलंय. खराब कॉलिंग, खराब क्रिकेट आणि अखेर या ठिकाणी दीपेनला आता मात्र बाजून माघारी परतावं लागेल. भगवानी शान लागे, भगवानी शान लागे. परंतु या ठिकाणी थोडंसं हेजिटेशन पाहिलं आपण. दोघांमध्ये परफेक्टली कॉलिंग झाली नाहीये कारण अमोलनं जरूर दुहेरीचा प्रयत्न केला परंतु दीपन मात्र त्यासाठी सज्ज नव्हता आणि त्या अनुषंगाने मात्र दीपेनला मैदान सोडणं भाग पडलं. सलामीला तो आला होता. फक्त 2 धाव्यांचं तो आपल्या टीमला योगदान देऊ शकला आणि अखेर राहुलला मात्र ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो 7व्या क्रमांकावरती. याच जोडीवरती आता मात्र सर्व काही अवलंबून असेल. टीम वीरेन स्पोर्ट भावाले संघाचा आपण जर विचार केला तर विजयाकडे तुम्हाला वाटचाल करायची असेल आता मात्र दोघांना इथे जास्त वेळ काढावा लागेल. हेलिकॉप्टर उडवलाय आणि इथे मात्र चेंडू लँडिंग झालाय. हो माय गॉड, झेल पकडला होता परंतु विशाल पाटील स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकला नाहीये. चेंडू सोबत तो सुद्धा बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि या नशिबाच्या 6 धावा मिळाला टीम वीरेन स्पोर्ट भावाले संघाला.
क्षेत्ररक्षण जे होतं, परंतु विशाल पाटीलची ही चूक कदाचित आता श्री गणेश जांभूलपाडा संघाला महागात पडू शकते, कारण अमोलला जीवनदान आणि समीकरण आपण जर पाहिले तर आता या ठिकाणी चेंडू आता मात्र शिल्लक आहेत 9 आणि धाबांची आता मात्र आवश्यकता असेल 9 चेंडूमध्ये 18. हा झेल तर परफेक्ट कॅरी झाला असता, कलेक्शन झालं असतं तर आय थिंक चित्र वेगळं असतं, कारण अमोल सुद्धा मैदान सोडून गेला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही आहे, 9 चेंडू शिल्लक 8 धावाची गरज आहे. चेंडू त्याला अगदी ऑन साईडला अगदी कार्पेटच्या सहाय्यानं पुन्हा मात्र विशाल पाटील चेंडूवरती झेपावतोय, वेगाने आलाय. चांगला क्षेत्ररक्षण एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली गेली. आणि अजूनही आपण जर विचार केला तर दोन्ही संघाचा अगदी समान समान कामगिरी आपण म्हणू शकतोय, कारण बॅटिंग सुद्धा चांगली होते, गोलंदाजी सुद्धा मात्र पाहिले तर अतिशय चांगल्या रिदममध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि परफेक्टली T40 जसं तसं उत्तर देण्याचा इथे मात्र सध्या कार्य सुरू आहे जांभूलपाडा संघाच्या वतीनं. 26-5 अशी सध्या आपण परिस्थिती पाहतोय. 3 विकेट 6 आकड्यावरती बाद झाली होती. चौथा गडी आपण जर पाहिलं तर 7व्या आकड्यावरती तो मात्र बाद झाला. आणि आता दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप. हो, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन कटर स्लोअर वन सुमितकडे चांगल्या प्रकारचे आहेत. अनेक वेळा आपण पाहिले की मागील JPL पासून तो मात्र या चेंडूचा चांगल्या प्रमाणात तो वापर करतोय. सध्याची JPLचा आपण संपन्न केली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र सुमितनं चांगली गोलंदाजी साकारली आणि त्याच कॉन्फिडन्स आता मात्र या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. डॉट चेंडू मात्र इथे मात्र जेवढी तुम्ही हाताळला तेवढा प्रेशर बॅटरवरती इथे मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. परंतु या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित असेल टीम वीरेन स्पोर्ट भावाले सकाळी. इथे मात्र कुठल्याही प्रकारचा शॉट सिलेक्शन तिथे केला नाही, कारण राहुलला ठाऊक होते की हा एक्स्ट्रा चेंडू आहे, स्वेअर चेंडू आहे. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव अजून स्कोर कार्डमध्ये 8 केली जाईल. आणि आता मात्र या अभांतरच्या रूपाने संघटित धावसंख्या 27-5. 43 धाबांचा पाठलाग सुरू आहे. अजूनही आपण विचार केला तर 7 चेंडू शिल्लक, 16 धाब्यांची गरज. हा चेंडू फार निर्णायक असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. इथे एखादा मोठा फटकाला तर वीरेन स्पोर्ट भावाले संघ मात्र या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करू शकेल. परंतु या ठिकाणी आलाय चेंडू लीगल स्लोअर वन होता, ती लेथ इथे मात्र फलंदाजाला ओळखता आली नाही. आणि अखेर डॉट चेंडून मात्र षटकाचा खेळ इथे मात्र संपूर्ण झाला. 3 षटकांची समाप्ती, 27 धावा धावफलक्यावरती. आणि तर विजयासाठी 6 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता असतील भावाले टीमला 16 धाबांची. चला शेवटचं षटक आणि गोलंदाज आता मात्र ओमकार रेहेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. लेग ब्रेक, लेग केडर चांगल्या पद्धतीने तो मात्र या सीझनमध्ये हाताळतोय, कारण आपण पूर्वीपासून आपण जर ओमकारचा खेळ पाहिला तर एक वेगवान गोलंदाज म्हणून तो उदयास आला. परंतु या सीझनमध्ये तो वेगळ्याच अंदाजामध्ये एक वेगळ्याच रिदममध्ये मात्र कामगिरी करतोय. आणि आता मात्र ओमकार रेहे आता मात्र या ठिकाणी 16 धावांचं संरक्षण करेल का? त्याच्या समोर असेल बॅटर मिस्टर अमोल केने. व पहिलाच यॉर्कर आणि इथे मात्र अपील करण्यात आली, परंतु पंचांनी सांगितलं की जो इम्पॅक्ट आहे तो मात्र ऑफस्टिकच्या अगदी बाहेर होता आणि त्याचमुळे मात्र ही अपील पंचांनी फेटाळली. परंतु डॉट चेंडू आलाय, ही चांगली बाब असेल टीम जांभूलपाडाचा विचार केला तर. 5 चेंडू शिल्लक आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये 16 धाब्यांची गरज. अमोल गेम चेंजर खेळाडू आहे, इथे मात्र मॅच विनिंग केली त्याच्याकडून पाहायला मिळेल का? चांगल्या प्रमाणे मात्र चेंडूला दिशा दाखवली, भरपूर वेळ आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये आला नाही. मोठ्या फटक्याच्या जरूर ते शोधत आहेत, परंतु फलंदाजाने तब्बल 2 धावा पलून पूर्ण केल्या गेल्या. सिंगल डबल जर धावा इथे येत राहिले तर मात्र हवं तसं मात्र नुकसान जांभूलपाडा संघाला होणार नाहीये. परंतु या ठिकाणी एखादा मोठा फटका जर आला तर मात्र गोलंदाजावरती थोडासा प्रेशर वाढू शकेल आणि तो मोठा फटका अमोलच्या बॅटमधून इथे मात्र पाहायला मिळू शकेल का? त्याच्याकडे क्षमता जरूर आहे, परंतु आज क्षमतेनुसार त्याला मात्र खेळ साकारावा लागेल टीम भावालीसाठी. हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर जास्तच मूव्ह झाला आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी पंचाच्या वतीने मात्र व्हाईट बॉल घोषित केला गेला. हा या ओव्हरमध्ये येणारा हा पहिला स्वेअर
चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 लिगल चेंडू हाताळले, 2 लिगल चेंडूमध्ये धावा खर्च केल्या ओमकारनं 3, 4ला 13. पुन्हा लेग कटर. हो काय चेंडूचे हाताळणे, अतिशय सुंदर. ज्याप्रमाणे एखादा सर्प वलन घेतोय त्या अनुषंगाने मात्र ओमकारचे चेंडू आता मात्र वलन घेत आहेत. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल फास्टर वन होता हा. पहा लेग ब्रेक, अगदी नाका जवळून चेंडू निघून गेला सुगंध देत फलंदाज अमोलला. पुन्हा 30 लेंथ पाहायला मिळाली. चेंडूच्या रेषेत तुम्हाला जावं लागेल, परंतु स्फेअर चेंडू होता. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा अतिरिक्त चेंडू. आणि ओमकारनं मात्र त्या निर्धार केला की अमोलच्या झोनमध्ये चेंडू ठेवायचा नाही, थोडासा दूरवरून त्याला मात्र त्या ठिकाणी बीट करायचं आहे. आणि ही रणनीती आय थिंक कुठेतरी मात्र आतापर्यंत यशस्वी झालेली आहे. परंतु राहुलनं आता कानमंत्र दिलाय अमोलला, त्या कानमंत्राचा तो कशा रीतीने आता वापर करेल. पुन्हा ओव्हर द विकेट बैठक शॉट फुल टॉस, चेंडू हवेत केला डीप द प्रोटेक्शन. आणि एक रेल्बाच्या स्वरूपात जो प्रेशर निर्माण झाला होता अमोलवरती, तो प्रेशर मात्र रिलाइज करू शकला नाहीये. आणि बाद होऊन तो आता मात्र माघारी परततोय. सामना होता कोठे आणि आता मात्र सामना आला कोठे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूवरती 2 षटकारांची आवश्यकता असेल टीम वीरेन स्पोर्ट बावालीला. आणि ते षटकार आता मात्र आपल्याला फलंदाज राहुल सिनियरच्या बॅटमधून पाहायला मिळतील का, कारण दोघे राहुल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला ज्युनियर आहे तर दुसरी बाजूला सिनियर आहे, परंतु आता मात्र ते महत्वाचं नाहीये, कारण तुम्हाला 2 चेंडूमध्ये 12ची आवश्यकता असताना आता मात्र इथे गोलंदाजानं अजून एक अतिरिक्त चेंडू हाताळला आहे. आणि त्या मात्र 2 मध्ये 11ची गरज असेल हा सामना जिंकायचा असेल तर. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स सध्या आपण पाहिला श्रीगणेश जांभूळपाडा संघाच्या वतीने, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण दोन्ही राहुलकडे मात्र क्षमता आहे की इथून ते मात्र मोठे फटके खेळू शकतायत. हो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, अजून एक अनलिगल चेंडू. म्हणजे आता मात्र षटकारानंतर चौकार जरी आला तरी सुद्धा तुम्ही त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे फलक्यावरती धावा लागल्या गेल्या आतापर्यंत 6 गडी बाद 33, कारण लक्ष आहे 43 धावांचं. आणि आता मात्र विजयासाठी 2 चेंडूमध्ये 10 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा प्रमुख नियम. आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी या फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव होतोय. वैभव सुद्धा मात्र जाऊन आता मात्र काहीतरी कानमंत्र देतोय गोलंदाजाला. परंतु मी नेहमीच सांगतोय की अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. अशा मोमेंटला 2 मध्ये 10ची गरज. हो चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू आला लिगल, म्हणजे या सामन्यावरती पूर्णपणे आता मात्र आपल्याला थोडंसं वर्चस्व श्रीगणेश जांभूळपाडा संघाचा पाहायला मिळतोय. काल सुद्धा असा एक सामना झाला होता, जय सौरदेव किरवली विपक्ष बाबगाव. आणि इथे मात्र पाहू शकाल चांगल्या पद्धतीने मात्र या सामन्यावरती विजयश्री प्राप्त केली श्रीगणेश जांभूळपाडा संघानं. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि विजयानं सुरुवात केली. आणि मात्र मित्र म्हणे की आज सुमितला सुद्धा मात्र या ठिकाणी एक चांगला गिफ्ट दिला असं म्हणायला हरकत नाहीये. सो कॉंग्रॅच्युलेशन श्रीगणेश जांभूळपाडा, अभिनंदन हर्षद पारदी उर्फ बाबू, अँड हार्ड लक वीरेन स्पोर्ट बावाले, हार्ड लक हनुमानजी तरे. चला धन्यवाद विजयजी केणे, सोमनाथजी भालेकर आता आमच्यापासून रजा घेत आहेत. आपण या ठिकाणी वेळेत वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र जांभूळपाडा संघ पूर्णपणे बाग फुटला आहे, किती धावांचा इथे